स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर एनए प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. श्री साईनाथ रुग्णालयात अत्यंत दुर्मिळ, जीवघेणी व वैद्यकीय दृष्ट्या आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. शिर्डी येथील एका अल्पवयीन मुलाच्या गुदद्वारातून अर्थातच मल विसर्जनाच्या जागेतून टोपण विरहित बॉलपेन शरीरात घुसून आतड्यांना गंभीर दुखापत झाली होती. या गंभीर दुखापतीमुळे रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. रुग्णाची तातडीने तपासणी करून आवश्यक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर वरिष्ठ जनरल सर्जन डॉक्टर श्रीराम नाईक यांनी अत्यंत कौशल्याने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली. लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रियेदरम्यान शरीरात खोलवर अडकलेला बॉलपेन सुरक्षितपणे बाहेर काढून जखमी झालेल्या आतड्यांवरील उपचार करण्यात आले. शस्त्रक्रिया पूर्णपणे यशस्वी झाली आहे. रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर आहे. वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. या शस्त्रक्रियेदरम्यान भूलतज्ञ डॉक्टर महेंद्र तांबे, डॉक्टर गोविंद कलाटे, डॉक्टर प्राजक्ता बनकर यांनी भूल व्यवस्थापनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. सिस्टर अनिता कडूस, ब्रदर सुनील सदफळ, सुनील चव्हाण, रवींद्र मते, मच्छिंद्र देवकर, प्रमोद गायके, दिलीप डुंबरे, तुषार आधुडे व संपूर्ण ऑपरेशन थिएटर टीम, परिचारिका व इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट समन्वय साधत शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी मोलाचं योगदान दिलं. या उल्लेखनीय यशाबद्दल श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी डॉक्टर श्रीराम नाईक, डॉक्टर महेंद्र तांबे यांच्यासह संपूर्ण हॉस्पिटल व ऑपरेशन थिएटर टीमचं अभिनंदन केलं. अत्यंत कठीण परिस्थितीत तातडीने निर्णय घेऊन यशस्वी उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकाचं त्यांनी विशेष कौतुक केलं. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, अनुभवी डॉक्टर आणि समर्पित वैद्यकीय पथकाच्या बळावर श्री साईनाथ रुग्णालयात अशा जटिल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडत असून गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्याची रुग्णालयाची बांधिलकी या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाली. लहान मुलं खेळताना किंवा खाताना नाणी, शेंगदाणे, फुटाणे, प्लास्टिकचे छोटे तुकडे, बिया किंवा खेळण्याचे छोटे भाग तोंडात टाकण्याची शक्यता असतात. त्यामुळे त्यांच्या श्वसन नलिकेत किंवा अन्न नलिकेत वस्तू अडकून श्वास गुदमरू शकतो. अत्यंत गंभीर व जीवघेणी वैद्यकीय आणीबाणी असून अशा वेळी तातडीनं वैद्यकीय उपचार घेणं आवश्यक आहे. आजच्या सोशल मीडिया आणि रील्सच्या युगात अनेक लहान मुलं मोबाईलवर पाहिलेल्या कृतीचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळं अपघात होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना मोबाईलचा वापर मर्यादित करून त्यांच्यावर सतत लक्ष ठेवावं, तसेच लहान वस्तू त्यांच्या आवाक्याबाहेर ठेवाव्यात असं आवाहन डॉक्टर महेंद्र तांबेंनी केलं आहे. ओम साईराम. परवा ओम थोरात नावाचा एक 11 वर्षाचा मुलगा, त्याची आई त्याला साईनाथ हॉस्पिटलमध्ये घेऊन आली. त्याला परवा संध्याकाळी संडास कडक होते म्हणून त्याने पेन टाकून ते काढण्याचा प्रयत्न केला, परंतु ते घरचं कोणी नसल्यामुळे तो पेन आतमध्ये गेला, गुदद्वारामध्ये गेला व अटकला. त्याची कल्पना त्याने दुसऱ्या दिवशी आईला दिली. आईला लक्षात आलं की काहीतरी अटकलं आहे, पेन अटकला आहे. त्याचं पोटही दुखायला लागलं होतं आणि जरा घाबरट पण झाला होता तो. तर इथं साईनाथ हॉस्पिटलला घेऊन आल्यानंतर त्याचा एक्सरे करण्यात आला, CT स्कॅन करण्यात आला व त्यात आपल्याला एक बॉल पेन दिसला. त्याची कॅप त्यात आपल्याला दिसत होती. तर आपण त्याचे हृदयाचे ठोके कमी होत होते व BP थोडासा कमी होत होता. तर आपण त्या संदर्भात त्याचं बघितलं असता ऑपरेशन करून ते पेन काढण्याची गरज होती. त्या हिशोबाने आपण डॉक्टर राम नाईक सर, सिनियर सर्जन साईनाथ हॉस्पिटल यांनी तातडीने ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला व आपण लॅप्रोस्कोपीद्वारे त्याचं पेन एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे ते बघितलं. तर आपल्याला त्यात असं दिसलं की पेनाचं जे टिप आहे ते परफोरेट होऊन बाहेर गेलं आहे, म्हणजे आतड्याला छिद्र पाडून बाहेर गेलेलं होतं. तर मग आपण ते लॅप्रोस्कोपीद्वारे सरांनी ते पेनाचं टिप आतमध्ये लोटून गुदद्वाराद्वारे तो पेन बाहेर काढला व अशा प्रकारे तो आता पेशंट स्टेबल आहे. ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे व एक बाळाचा जीव वाचला आहे. तर यातून आपण एक संदेश घेतला पाहिजे की आपले घरात लहान मुलं असतात तर पालकांनी एक संदेश घेतला पाहिजे की आपले जे मुलं खेळतात, छोटे खेळणे असतात, ते काही मुलांना केस खाणे सवय असते, काहींना नखं खाणे सवय असते. त्या छोट्या गोष्टी असतात ते तोंडावाटे जाऊन एक तर श्वासनलिकेत अडकून जीवाला धोका होऊ शकतो किंवा अन्ननलिकेत जाऊन ते कुठे अडकू शकतं. तर असे जीव घेणं प्रसंग ओढावतात.
तर ह्या प्रसंगातून वाचण्यासाठी आपण आपल्या पालकांनी ज्या घरामध्ये लहान मुलं असतील तर काळजीपूर्वक सगळं बघितलं पाहिजे त्यांच्याकडे असं. उमेश थोरात हे माझा मुलगा आहे, मी त्याची मम्मी आहे. यांनी मी स्वयंपाक करत होते, यांनी पुढच्या घरात होता, मी पाठीमागं किचनमध्ये होते. याला बाथरूमला आली ते यांनी ना डायरेक्ट पेनाने उपाय करून पाहिला त्याचा. त्यांनी काढायचा प्रयत्न केला पण तो मध्ये गेला. मग त्यांनी मला नंतर सांगितलं, दुसऱ्या सकाळी त्यांनी मला सांगितलं का मम्मी माझ्या पोटात पेन गेला. तर मी त्याला विचारलं कशामुळं गेला, काय गेला. तर त्यांनी मग मला नंतरून सांगितलं का मी घाण काढत होतो आणि ते माझ्या हातातून सटकला आणि तो मध्ये गेला. त्याच्यानंतर मग मी दवाखान्यात आणलं त्याला. मग इथं या सरांकडं आणलं, नाईक सर त्यांच्याकडं आणलं, पण त्यांनी माझ्या पोराला वाचवलं, त्यांचे आभारी आहे. श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 96 23 89 91 91, 96 23 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.